ठीक आहे. तर no people from. Okay, so today we are going to start the object oriented programming. So आज आपल्याला काय करायचंय, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग स्टार्ट करायचंय. ओके, so today we are going to start the object oriented programming. So let's understand now what is the object oriented programming and why we should use the object oriented programming. तर मग आता बघा, जसं एक्झाम्पल घ्या. सगळ्यात पहिले ऑब्जेक्ट ओरिएंटेड, मी तुम्हाला काल जे बोललो, इट इज बेस्ड ऑन रिअल टाइम. It is based on what? Real time. Now what is the meaning of real time? What is the meaning of real time? Okay. So आता काय होतं की जर तुम्ही एखादी सॉफ्टवेअर बनवायचं म्हटलं, बँकेचं सपोज. आता बँकेच्या सॉफ्टवेअरमध्ये काय काय महत्वाचं असतं? इन बँक तुम्हाला एक काय असणार आहे, कस्टमर. ठीक आहे. बँकेत कोण असतोय? कस्टमर. मग कस्टमरचा एक आयडी असेल, कस्टमरचं नेम असणार आहे, त्याच्यानंतर कस्टमरला एक मोबाईल नंबर असेल, बरोबर आहे. त्यानंतर त्याला युजर नेम, पासवर्ड असं बरंच डेटा असतो कस्टमरचा. कस्टमर विल ओपन दी अकाउंट इन अ बँक. कस्टमर काय करतो? अकाउंट ओपन करतो. सो इथे आपण काय घेतला, एक अकाउंट. अकाउंट म्हटलं म्हणजे अकाउंट नंबर, ओके, अकाउंट टाईप, अकाउंट बॅलन्स, बरोबर आहे. मग हे अकाउंट ओपन केल्यावर त्या अकाउंटवर हा कस्टमर ट्रान्झॅक्शन्स करणार आहे. काय करणार? ट्रान्झॅक्शन्स. सो व्हॉट आर द ट्रान्झॅक्शन्स हिअर? ट्रान्झॅक्शन्स. मग ट्रान्झॅक्शन्स आयडी, ट्रान्झॅक्शन्स टाईप, ओके, ट्रान्झॅक्शन टाईप, ट्रान्झॅक्शन अमाऊंट, ओके, अँड ट्रान्झॅक्शन डेट. त्यानंतर हे जे ट्रान्झॅक्शन तो कस्टमर करतोय, त्या ट्रान्झॅक्शनचं किंवा या कस्टमरचा एक ऍड्रेस असणार. ऍड्रेस कशाला म्हणतो आपण? ऍड्रेस त्याला असेल सिटी, त्याला असणार आहे स्टेट, त्याला असणार आहे पिनकोड. पिनकोड, ओके. सो दिस इज कॉल्ड ॲज अ ऍड्रेस. आता काय झालं बघा, this customer open the first of all, this customer open the account. For this account there is a transaction, for this customer there is a address. आता हे जे मी इथे लिहिलेलं आहे, ह्याला प्रोग्रामिंग मध्ये म्हणजे हे जे आपण इथे लिहितोय, रिअल टाइम मध्ये पण आपण असंच करतोय. कस्टमर बँकेत गेला, बँकेत त्याने अकाउंट ओपन केलं, अकाउंट ओपन केल्यावर ट्रान्झॅक्शन करणार, ट्रान्झॅक्शन नंतर त्याला जो कस्टमर आहे त्याला एक ऍड्रेस असणार, राईट. तर हे जे सगळे कॉमन वर्ड्स आहेत, तर या वर्ड्सला आपण प्रोग्रामिंग मध्ये एंटिटीज म्हणतोच. म्हणजेच दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज द क्लासेस. याला प्रोग्रामिंग मध्ये क्लासेस म्हणतात. दिस इज कॉल्ड ॲज अ क्लासेस. ओके. मग तुम्हाला काय करायचंय? तुम्हाला रिअल टाइम साठी, म्हणजे आपण जे काही सगळं आजूबाजूला जे जग बघतोय, याच्यामध्ये जे काही नावं आपण दिलेले आहेत प्रत्येक गोष्टीला, लाईक फॉर एक्झाम्पल ऑन रोड देर आर व्हेकल्स आर देअर. ओके, मी जसं तुम्हाला काल बोललो, इफ यू गो टू द मार्केट, ओके, सो यू कॅन परचेस द व्हेजिटेबल्स. तर व्हेजिटेबल हा एक क्लास झाला. यू कॅन गो टू द ग्रोसरी शॉप, ग्रोसरी हा एक क्लास झाला. यू कॅन गो टू मेडिकल, मेडिसिन इज एक क्लास झाला. हे जे जनरल वर्ड्स आपण वापरतो डेली लाईफ मध्ये, त्या जनरल वर्ड्सला आपण क्लासेस म्हणतो. आणि मग ही सगळी क्लासेस एकमेकांसोबत कम्युनिकेट करतात. मग ते कम्युनिकेट करण्यासाठी ज्या काही कन्सेप्ट वापरले जातात त्याला म्हणतात उप्स कन्सेप्ट. मग त्यातली पहिली कन्सेप्ट म्हणजे क्लास. दॅट इज आय टोल्ड यू हिअर, कस्टमर इज द क्लास, अकाउंट इज द क्लास, ट्रान्झॅक्शन इज द क्लास, ऍड्रेस इज द क्लास. आणि या क्लासला हे जे मी इथे दाखवतोय तुम्हाला आता इन अ रेड कलर, लुक ॲट दिस. हे जे इथे लिहिलंय रेड कलर मध्ये, हे झाले त्याचे ऍट्रिब्यूट्स. याला म्हणतात ऍट्रिब्यूट्स. काय म्हणतात याला? ऍट्रिब्यूट्स. ऍट्रिब्यूट म्हणजेच व्हेरिएबल. ऍट्रिब्यूट म्हणजेच काय? व्हेरिएबल ऑफ दॅट क्लास. ऍट्रिब्यूट म्हणजेच काय झालं? व्हेरिएबल ऑफ अ क्लास. म्हणजे ज्या त्याच्या ऍट्रिब्यूट वरनं आपण एक नाव डिफाईन करतो, दॅट नेम इज कॉल्ड एज अ क्लास. मग आता याला लिहायचं कसं? आता काल मी एक प्रोग्राम लिहिला होता, पण दॅट प्रोग्राम वॉज नॉट अकॉर्डिंग टू द स्टँडर्ड्स. Today I am going to write the program with proper coding standards which is expected in any development. Okay, so let's understand now what are the coding standards here to write the classes and objects. So let's create a new project.
file new and a project now. Online batch oops concepts. ओके, ऑनलाईन बॅच oops concepts. याला फिनिशला क्लिक करा. ओके, सो इथे आपण आता काय करणार, सी दिस इज माय बॅच, ऑनलाईन बॅच oops concepts. राईट क्लिक, न्यू, क्रिएट अ क्लास. राईट क्लिक, न्यू, क्रिएट अ क्लास. याला आपण एक नाव देतो मी आता, बँक. बघा मी काय करतो, पहिल्यांदा मी तुम्हाला अकाउंटच शिकवतो, एकच क्लास शिकवतोय, हा एक. हा जमला का बाकीचे बघू आपण. अकाउंट नावाचा क्लास लिहा. ठीक आहे, या क्लासमध्ये प्रायव्हेट मध्ये व्हेरिएबल लिहायचे. प्रायव्हेट म्हणजे मी काल पण बोललो होतो, जे प्रायव्हेट व्हेरिएबल असतात ते या क्लासला ओपन आणि एंड ऑफ द क्लास, याच्या बाहेर नाही चालणार हे व्हेरिएबल. अकाउंट नंबर, प्रायव्हेट स्ट्रिंग, कस्टमर नेम, प्रायव्हेट डबल, अकाउंट बॅलन्स, अकाउंट नंबर, कस्टमर नेम, अकाउंट बॅलन्स, अकाउंट नंबर, कस्टमर नेम, अकाउंट बॅलन्स. याला म्हणायचं असतं इकडे इन्स्टन्स व्हेरिएबल or attributes of a class. हा झाला इथे वर क्लास, ही कमेंट आहे बरं का, जे लिहितो ते. हा झाला क्लास. सो आय विल सजेस्ट यू कॅन नोट डाउन द डेफिनेशन if you have a notebook. Okay, what is a class? Class is a collection of attributes and behavior. क्लास म्हणजे काय असतं, कलेक्शन ऑफ ऍट्रिब्यूट्स अँड बिहेवियर. म्हणजे हे जे व्हेरिएबल आपण लिहिलेत याला म्हणतात ऍट्रिब्यूट्स, आणि त्यासाठी बिहेवियर म्हणजे याचे फंक्शन असतात. बिहेवियर म्हणजे काय असतात, फंक्शन्स म्हणजे आय विल शो यू दिस, वन सेकंड. जसं तुम्ही एक एक्झाम्पल घ्या, आपल्याकडे मोबाईल आहे, आपल्याकडे लॅपटॉप आहे, राईट. सो लॅपटॉपवर बरेचसे फंक्शन की आहेत, F1, F2, F3, इन्सर्ट, होम, एंड वगैरे अशा बऱ्याच की आहेत. कॅल्क्युलेटर आपल्याकडे, कॅल्क्युलेटरवर फंक्शन असतात, साइन फंक्शन, कॉस फंक्शन, टॅन फंक्शन. सो कॅल्क्युलेटर इज अ क्लास, आणि त्याचे फंक्शन म्हणजे ते तुम्ही जे दिसतात वर तुम्हाला कीज वर, ते दॅट इज कॉल्ड एज अ फंक्शन्स. ठीक आहे. सिमिलरली लॅपटॉप जर माझा क्लास आहे तर लॅपटॉपचे ऍट्रिब्यूट काय आहेत, गिव्ह मी द आन्सर. ओके, तर व्हेरिएबल असणार आहे लॅपटॉपचे, व्हेरिएबल रॅम, हार्ड डिस्क, प्रोसेसर. ओके, काय बोललो मी, रॅम, हार्ड डिस्क, प्रोसेसर. क्लिअर? ओके, these are the variables of the class, and your class is called as the laptop. Okay, so RAM, hard disk, processor. Okay, these are the variable, आणि त्या व्हेरिएबलला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याकडे बऱ्याचशा की दिलेल्या आहेत. त्या व्हेरिएबलला ऍक्सेस करण्यासाठी आपल्याकडे बऱ्याचशा की दिले आहेत, त्या की म्हणजे फंक्शन. आता ओके लिसन, सपोज आता हे माझे व्हेरिएबल आहेत, दीज आर माय व्हेरिएबल. आता या व्हेरिएबलला व्हॅल्यू द्यायची आहेत मला, बिकॉज दिस इज अ प्रायव्हेट. इथे राईट क्लिक करणार, आय विदाउट इक्लिप्स सपोर्ट पहिले मी मॅन्युअली टाईप करतो, पब्लिक वॉइड सेट अकाउंट नंबर, इंटिजर अकाउंट नंबर. इथे लिहिणार आहे मी दिस डॉट अकाउंट नंबर इज इक्वल टू अकाउंट नंबर. दिस म्हणजे काय लक्षात घ्या, हा दिस म्हणजे हा वरचा व्हेरिएबल, याला म्हणतात इन्स्टन्स व्हेरिएबल. आणि विदाउट दिस म्हणजे कोण, हा जो इथे दिसतोय ना तुम्हाला ब्रॅकेट मध्ये, याला म्हणतात पॅरामीटर व्हेरिएबल. दिस इज कॉल्ड ॲज पॅरामीटर, दिस इज कॉल्ड ॲज इन्स्टन्स. मग इन्स्टन्सला व्हॅल्यू द्यायची असेल तर तुम्हाला इथे दिस यूज करायचा असतो. दिस म्हणजे वरचा व्हेरिएबल, विदाउट दिस म्हणजे हा व्हेरिएबल. कारण हे वाला नाव आणि हे नाव सेम आहे. जर यांची नावं वेगळी असेल, सपोज याचं नाव चेंज करा ANO, then no need to use this. Directly ANO, because there is no ambiguity. याचा व्हेरिएबलचं नाव आणि याचं नाव डिफरंट आहे, मग तुम्ही याला व्हॅल्यू द्या, ती व्हॅल्यू याच्याकडनं याला मिळणार. बिकॉज इक्वल टू ऑपरेटर जो लिहिलाय ना आतमध्ये, तो राईट साइड कडनं लेफ्ट साइडला काम करतो. आणि याला प्रिंट करायसाठी पब्लिक वॉइड गेट अकाउंट नंबर. ओके, आणि इथं मी लिहिणार आहे रिटर्न ACC नंबर.
हा एसीसी नंबर म्हणजे कोण, हा वरचा, याला ऑलरेडी याने व्हॅल्यू दिली आहे. मी पहिले एकच मेथडचं तुम्हाला दाखवतो. ओके, सो याला मी सेव्ह करतो. दिस इज माय सेट अकाउंट नंबर अँड दिस द गेट अकाउंट नंबर. एरर का आली इथे, लेट मी, ओके, इथे रिटर्न टाईप लिहायचा असतो इंटिजर. तुम्ही ज्या टाईपला रिटर्न करताय तो डेटा टाईप इथे येतो. इथे तुम्ही ज्या टाईपला पास करताय तो डेटा टाईप इथे येतो. याला म्हणतात आर्ग्युमेंट और पॅरामीटर, याला म्हणतात रिटर्न टाईप. जर तुमचं सी प्रोग्रामिंग नसेल झालं तर जस्ट तुम्हाला एक सांगतो, याला म्हणतात आर्ग्युमेंट आणि याला म्हणतात रिटर्न टाईप. आर्ग्युमेंटला व्हॅल्यू पास होते, रिटर्न टाईप हा व्हॅल्यू रिटर्न करतो. कसं करतो दाखवतो, एक मिनिट. लेट्स क्रिएट अनदर क्लास. राईट क्लिक, न्यू, create a class. Once again, I'll repeat, right click, new, create a class. And name of the class is bank account. Main, इथे main ला क्लिक करा. मेन ला क्लिक करा, क्लिक ऑन फिनिश. ओके, आता काय करायचं, जो बाजूला क्लास दिसतोय अकाउंट एसीसी इक्वल टू न्यू अकाउंट, याला म्हणतात ऑब्जेक्ट. काय म्हणतात याला, ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट होतो म्हणजेच काय होतो, तुमच्याकडे जो क्लास होता ना आता, जो तुम्ही इथे दाखवला मला, एक मिनिट. ओके, सपोज ऑब्जेक्ट म्हणजे काय, जो तुमच्याकडे इथे क्लास होता ना, हे बघा. ओके, ही मेमरी आहे. या मेमरीचे दोन पार्ट्स असतात. देयर इज वन पार्ट which is called as the stack, another part which is called as the heap. Okay, so it is for ACC and this ACC will point one memory. One second. Okay, and everybody, account ACC is equal to new account. Account ACC is equal to new account. So this line means what? This is the object. हा बघा, हे जे क्रिएट केलं ना आपण, याला म्हणतात ऑब्जेक्ट. याला काय म्हणतात, ऑब्जेक्ट. दिस इज कॉल्ड एज द ऑब्जेक्ट. हे जे लिहिलंय त्याला, ओके, याला म्हणतो आपण ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट म्हणजे काय, त्यात हे जे व्हेरिएबल दिसत आहे तुम्हाला, सी, कोणते व्हेरिएबल, हे वाले व्हेरिएबल्स, अकाउंट नंबर, नेम, बॅलन्स, जे की प्रायव्हेट आहेत, ते इथे येणार याच्या आतमध्ये. यू विल गेट अकाउंट नंबर, नेम आणि बॅलन्स. पण हे प्रायव्हेट आहेत, हे या बाउंड्रीच्या बाहेर येणार नाही. टू गेट दिस व्हॅल्यू, याला व्हॅल्यू सेट करायची असेल, आय हॅव सेट मेथड, ज्याला आर्ग्युमेंट आहे, पॅरामीटर काहीतरी दिलंय मी, आणि याची व्हॅल्यू घ्यायची असेल, आय हॅव गेट मेथड, जो रिटर्न करणार आहे इथे रिटर्न कीवर्डने. सो म्हणजे तुम्हाला जर ह्या प्रायव्हेटची व्हॅल्यू, याचा कलर चेंज करतो मी, वन सेकंड. हे बघा, या प्रायव्हेटला व्हॅल्यू द्यायची असेल, इफ यू वॉन्ट टू असाइन द व्हॅल्यू टू दिस प्रायव्हेट, प्रायव्हेटला जर व्हॅल्यू द्यायची असेल तर तुम्हाला याला कॉल करावं लागेल, कोणाला, सॉरी, यू नीड टू कॉल दिस सेटर. आणि याची व्हॅल्यू घ्यायची असेल प्रायव्हेटची, यू नीड टू कॉल दिस गेटर. सेटर इज यूज टू सेट द व्हॅल्यू, म्हणजे मी व्हॅल्यू इथे पास करणार, तो व्हॅल्यू याला देणार. सेम थिंग, याची व्हॅल्यू पाहिजे असेल तर हा वाला व्हॅल्यू याला देणार, या गेटला, आणि हा गेट मला ती व्हॅल्यू बाहेर देणार. म्हणजे प्रायव्हेटला ऍक्सेस करायला दिस इज द मेथड हिअर. डू यू अंडरस्टँड दिस एव्हरीबडी? ते स्टॅक आणि हीप हे ऑपरेटिंग सिस्टीम मधले मेमरीचे दोन पार्ट्स असतात. तुम्हाला पुढे एक सब्जेक्ट असतो ओएस मध्ये, ऑपरेटिंग सिस्टीम. तर ही झाली तुमची मेन मेमरी. त्याला आपण असं म्हणूयात की समजून घ्या, तुमच्याकडे रॅम आहे ना मशीनला, राईट? सो त्या रॅम मध्ये जेव्हा ओएस लोड होते, तर त्याला ओएस लोड झाल्यावर त्याचे डिफरंट सेक्शन असतात. स्टॅक सेक्शन, हीप सेक्शन, डेटा सेक्शन, फंक्शन सेक्शन, कळलं? तर मग त्यातले हे दोन सेक्शन मी तुम्हाला दाखवले. We'll discuss on that in upcoming sessions about the memory, okay? But right now just remember, in the stack you will get the reference and the heap there is the object. Okay, ही लिमिटेड असते मेमरी, ज्याच्यात ऑब्जेक्ट अलोकेट होतो. ऑब्जेक्ट म्हणजे या प्रत्येकाला काहीतरी मेमरी लागते. सपोज 4 बाईट, 10 बाईट, 4 बाईट, अंदाजे. याने आपल्याकडनं मे बी 12 बाईटची मेमरी घेतली असेल, 12 बाईट्स. म्हणजे आपल्या मशीन मध्ये काहीतरी बाईट्स मेमरी अलोकेट झाली आहे जेव्हा तुम्ही ऑब्जेक्ट बनवतात. ऑब्जेक्ट बनवायला आपण हा कीवर्ड वापरलाय, कोणता, न्यू कीवर्ड. हा डायनेमिकली म्हणजे रन टाइमला मेमरी अलोकेट करतो. डायनेमिकली म्हणजे रन टाइमला मेमरी अलोकेट करतो. सो राईट नाव आय वॉन्ट टू टेल यू व्हॉट इज द सेटर मेथड, व्हॉट इज द गेटर मेथड. याच्यावर मी तुम्हाला आता इथून पुढे असाइनमेंट देणार आहे.
आतापर्यंत काही खूप असाइनमेंट नाही दिल्यात, पण इथून पुढे आय विल गिव्ह यू द असाइनमेंट, त्यामुळे नीट समजून घ्या. सेट म्हणजे काय, या प्रायव्हेटला व्हॅल्यू द्यायचं असेल आय विल कॉल सेट. गेट म्हणजे काय, या प्रायव्हेटची व्हॅल्यू घ्यायची असेल आय विल कॉल गेट. लेट्स असाइन द व्हॅल्यू. हे बघा, acc डॉट सेट अकाउंट नंबर 101. आता ही जी व्हॅल्यू दिसते ना, ही व्हॅल्यू याला गेली इथे, याने ही व्हॅल्यू याला दिली, म्हणजे याला व्हॅल्यू मिळाली किती, 101. आता याला प्रिंट करायचं असेल तर मग हे बघा, SYSO अकाउंट नंबर इज प्लस acc डॉट गेट अकाउंट नंबर. हे बघा, म्हणजे आपण याच्याने व्हॅल्यू सेट करणार आणि याच्याने व्हॅल्यू गेट करणार. हा स्टँडर्ड वे आहे कोडिंगचा. आता हे जे मी मॅन्युअली करतो हे सगळं ऑटोमॅटिक तयार होणार आहे. 1-2 मिनिटात मी दाखवतो तुम्हाला. ठीक आहे, हे जे आपण आता सेट केलंय ना, हे मी मॅन्युअली सेट केलं. ओके, हे मी इथून व्हॅल्यू दिली सेट अकाउंट नंबर, ते इथे गेलं, याने ती व्हॅल्यू याला दिली, याला मिळाली. ही व्हॅल्यू प्रिंट करायची असेल तर याला कॉल करा, गेट अकाउंट नंबर. हे कळतंय का थोडंफार? प्लीज रिप्लाय एव्हरीवन. हे महत्वाचं आहे माझ्यासाठी. ओके, लिसन. डू यू अंडरस्टँड दिस एव्हरीबडी? प्रायव्हेटला व्हॅल्यू द्यायला आय विल यूज सेट मेथड. इथे लिहून ठेवतो मी. सेट मेथड इज यूज टू assign the value to the private variable of a class, and get method is used to get the value of a class, get the value of a private variables, get the used to get the value of private variable of a class. हे बघ, सेट म्हणजे काय, ही जी व्हॅल्यू जशी तुला बोललो मी की आपल्या लॅपटॉपला बॅटरी आहे, त्याला बॅटरीला चार्जिंग करायला एक पोर्ट दिलाय, आणि तो पोर्ट मधून जसं आपल्याला डेटा आपण यूज करतो बाय कीबोर्ड अँड स्पीकर अँड एव्हरीथिंग. सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल देतो मी तुम्हाला. आपलं ह्युमन ब्रेन आहे, ओके, जे की हाईड आहे प्रॉपरली, इनकॅप्सुलेट आहे, वरून दिसत नाही आपल्याला ते, बरोबर आहे. पण त्या ब्रेनला जर व्हॅल्यू द्यायची असेल तर आपण एक तर ऐकतो, आपण बघतोय डोळ्यांनी, आपण किंवा कानाने ऐकतोय, क्लिअर. सो याच्याने आपण आपल्या ब्रेनला व्हॅल्यू देतोय, विच इज कॉल्ड एज सेटर मेथड. म्हणजे आपले इयर्स, युअर आईज आर द सेटर मेथड. अँड जे आपण काही काम शिकलोय ते एक तर तुम्हाला पेपरमध्ये लिहावं लागणार आहे, म्हणजे यू कॅन राईट और यू हॅव टू से इन वायवा और प्रॅक्टिकल्स. म्हणजे एक तर आपण बोलतोय किंवा आपण ते लिहितोय. म्हणजे आपले इयर्स, ओके, देन आपले आईज, ओके. सो दीज आर द गेटर्स अँड सेटर्स विच इज प्रोव्हाइडिंग इन्स्ट्रक्शन्स टू द ब्रेन, बिकॉज ब्रेन इज प्रायव्हेट, नो बडी कॅन ऍक्सेस डायरेक्टली. डू यू अंडरस्टँड माय पॉइंट? हे फंक्शन आहे ना आपले, म्हणजे आपण जे ऐकतोय किंवा बघतोय आणि हे आपण बोलतोय. Okay, so your mouth, your ears, and eyes are the getters and setters. Do you understand this? Everybody, please reply. So, I want a reply from everyone. As I said, ki tomorrow, okay, I'll only allow the people, those who all are attending the regularly and, okay, doing the things continuously. Okay. ठीक आहे, थोडंसं रिप्लाय करायला पाहिजे लेक्चर मध्ये, फक्त एक 2च पर्सन रिप्लाय करतात. ओके. सो कळलं असेल तरी सांगा, नसेल समजलं तर विचारा कुठल्या लाईनला प्रॉब्लेम आहे. सो ही जी लाईन आहे, इथून व्हॅल्यू गेली याला, ही व्हॅल्यू तुम्ही याला दिली, याच्याने ती व्हॅल्यू याला मिळते. याला प्रिंट करायचं असेल तर तुम्हाला हे आपण कॉल केलं इथे गेटरला. आता हे जे मी आता असं स्वतःहून क्रिएट केलं, असं न करता आता बघा काय करायचं. इथे राईट क्लिक करा, लुक ॲट दिस, राईट क्लिक, सोर्स, जनरेट अ गेटर्स अँड सेटर्स, लुक ॲट द ऑप्शन हिअर, क्लिक ऑन दिस, सिलेक्ट ऑल. I'll repeat here again, once again.
right click, source, generate getters and setters, select all and generate. हे बघा, ही झाली माझी सेट मेथड, ही झाली माझी गेट मेथड. ऑटोमॅटिकली आलं सगळा कोड. लुक ॲट दिस. मी काय केलं कळलं का? डू यू वॉन्ट टू रिपीट दिस? लिसन. हे बघा काय करायचंय, इकडे बघा राईट क्लिक हिअर. पण आधी याला सेव्ह करा. हा जो कोड लिहिला याला सेव्ह करायचा असं. सेव्ह ऑल, राईट क्लिक, सोर्स, जनरेट गेटर्स अँड सेटर्स, सिलेक्ट ऑल अँड जनरेट. हे बघा आलं सगळं इथे. ही झाली आपली सेट मेथड, ही झाली गेट मेथड. म्हणजे याला प्रायव्हेट व्हॅल्यूला सेट करा आणि इथे व्हॅल्यू गेट करा. ओके, लिसन एव्हरीबडी. म्हणजे आता काय होणार, या दुसऱ्या क्लासमध्ये हा जो सेकंड क्लास तुम्हाला दिसतोय, सी हिअर acc dot set account number 101, acc dot set customer name. Suppose I will enter my name now. acc dot set account balance, suppose 10,000, and to print this data 2 3 account number, account name and account balance. So let's print this data now. Account number, then I want here get customer name, and the last one is get account balance. Account number, customer name, account balance. म्हणजे ह्या व्हॅल्यू 3 आपण सेट केल्या, या 3 व्हॅल्यू गेट केल्या. चेक द आउटपुट, राईट क्लिक, रन ॲज अँड ऍप्लिकेशन. हे बघा आलं 101 नेम अँड बॅलन्स. हे समजलं का? प्लीज रिप्लाय एव्हरीवन. एव्हरीबडी प्लीज रिप्लाय. ओके, ठीक आहे. बघा काय केलं, तर ह्या व्हॅल्यू ज्या आहेत तुम्हाला दिसत आहेत त्या. सो आपण काय केलं, इथे जाऊन मी परत दाखवतो तुम्हाला की या अकाउंट क्लासमध्ये जा. अकाउंट क्लासमध्ये व्हेरिएबल डिक्लेअर करा. देन सपोज हा कोड नाहीये इथे, एक्झाम्पल, इथे राईट क्लिक करायचंय, सोर्स मध्ये जा, जनरेट गेटर्स सेटर्स, सिलेक्ट ऑल, यू विल गेट गेटर्स अँड सेटर्स. लुक ॲट दिस. आता हे गेटर सेटर म्हणजे काय? प्रायव्हेट डेटाला व्हॅल्यू देण्यासाठी आपण सेटर वापरणार, त्याची व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी आपण गेटर वापरणार. आणि इथे मेन क्लासकडे जाऊन आपण ऑब्जेक्ट क्रिएट केला, त्या क्लासची मेमरी अलोकेट केली, या व्हॅल्यू सेट केल्यात आणि व्हॅल्यू प्रिंट केल्यात. सो लेट्स टेक द व्हॅल्यू फ्रॉम द युजर. So you need to use the scanner class. You are aware about this, right? Scanner sc equal to new scanner system dot in. ठीक आहे, system dot in. इथे आपण काय केलं, एंटर अकाउंट नंबर, यात आपण लिहितोय sc dot next in. असं लिहिलं तरी चालेल बरं का, नाहीतर मग तुम्हाला असं व्हेरिएबल घ्यावं लागेल. अकाउंट नंबर sc dot next in and here is the acc number. Enter customer name equal to sc dot next. So here is the c name, SYSO. Enter account balance. Okay, so आपला व्हेरिएबल काय बघा इथे, what is the last variable? Double. Okay. Account balance equal to sc dot next double, and here is the account balance. So account number, account name, account balance. And let's call this, check the output, run as application. 1 2 3
name, balance, and this is the data. तिकडे असं बटन नाही का तुम्हाला, रेज हँड नावाचं एक बटन असतं बघा, सो दॅट यू कॅन आस्क मी द क्वेश्चन. दिसतंय का असं एक? देयर वॉज वन बटन ऍक्च्युअली. आहे का? सो इथे पोल पण कन्सेप्ट असते. ओके, असं असतं इथे. ओके, फर्स्ट चॉईस इज यस, सेकंड चॉईस इज नो. ओके, so you have 30 seconds. Send the poll. Chalo, tell me. Reply. Okay, that's nice. Good one. चला, at least reply नाही करत तर इथे तरी करू शकतो. At least reply like this, you know. ठीक आहे. Fine. Okay. So, इथे आपण काय केलं? इथे आपण काय केलं बघा. जस्ट आपण इथे एक क्लास लिहिला होता अकाउंट नावाचा, आणि त्या अकाउंटसाठी व्हेरिएबल घेतलेत. ओके, देन वी हॅव क्रिएटेड गेटर्स अँड सेटर्स, आणि त्याला इथे आपण काय केलंय, ऑब्जेक्ट क्रिएट करून कॉल केला. क्लिअर? सो लेट्स क्रिएट अ वन मोर एक्झाम्पल. क्रिएट अनदर एक्झाम्पल. आता हे जर तुम्ही ऑफलाईनला असेल तर मी लगेच हे प्रोग्राम बनवायला लावतो माझ्या समोरच, ठीक आहे. पण आता तुम्ही ऍटलिस्ट लेक्चर झाल्यावर लगेच करा असं मी अपेक्षित करतो तुमच्याकडनं. क्लिअर? राईट क्लिक, न्यू, क्रिएट अ क्लास. ओके, नाव आय एम टेकिंग अ क्लास कॉल्ड ॲज अ प्रॉडक्ट. प्रॉडक्ट मध्ये काय करायचं, प्रायव्हेट इंटिजर, दॅट इज द कोडिंग स्टँडर्ड. श्रुती, तो जो आहे ना तो कोडिंग स्टँडर्ड आहे. म्हणजे हे तुला फक्त सी मध्ये नाही लागणार, जावा मध्ये नाही लागणार, हे तुला पायथन मध्ये पण आहे. हे पुढे जाऊन तू मीन मन स्टॅक शिकली, अँग्युलर, नोड, रिॲक्ट त्याच्यात पण असेल. तर याला गेटर्स अँड सेटर्स हे एक वे, जसं आपण म्हणतो कुठल्या पण लाईक सपोज आता आपण म्हणतो की आपण कॅल्क्युलेटर घ्या, मोबाईल घ्या, किंवा तुम्ही एक आजकाल डिजिटल वॉच घ्या, त्याच्यावर फंक्शन्स म्हणून आपण एक वर्ड वापरतो, काय काय फंक्शन्स आहे. तो फंक्शन जसा त्या लँग्वेज मध्ये आपण शब्द वापरतो ना डिजिटल गोष्टींसाठी, सिमिलरली इथे आपल्याकडे या व्हेरिएबलला ऍक्सेस करायला हा शब्द आहे, कुठला, गेटर्स अँड सेटर्स. तर दॅट इज वन ऑफ द कोडिंग स्टँडर्ड ऍक्च्युअली. दिस गेटर्स अँड सेटर इज वन ऑफ द व्हॉट कोडिंग स्टँडर्ड ऍक्च्युअली. ओके, ठीक आहे. सो ठीक आहे, प्रोडक्ट आयडी, then string product name, private, double, product price, हे 3 आपण इथे लिहिलेत. ओके, व्हेरिएबल वन्स अगेन. आता जर मला सेटर नसेल वापरायचं तर आपल्याकडे अजून एक ऑप्शन आहे, त्याला आपण म्हणतो कन्स्ट्रक्टर. काय म्हणतो? कन्स्ट्रक्टर. पण मग कन्स्ट्रक्टर साठी राईट क्लिक करायचं असतं इथे, राईट क्लिक करायचं, सोर्स मध्ये जायचं, आणि जनरेट कन्स्ट्रक्टर असा वर्ड इथे. सी दिस. ते मी थेरी एक्सप्लेन करेल तुम्हाला नंतर परत, पण थोडक्यात सांगतो. राईट क्लिक, सोर्स, आणि जनरेट कन्स्ट्रक्टर. ओके, आणि याला जनरेट करा. सी दिस. ठीक आहे, तर म्हणजे हे प्रायव्हेट व्हेरिएबल आहे. बॅकएंड नाही, नाही, बॅकएंड वेगळा पार्ट आहे. सो डोंट गेट कन्फ्युज हिअर. ठीक आहे, बॅकएंड इज द डिफरंट थिंग. ते आपण डेटाबेस कनेक्ट करायला टॉपिक असतो जेडीबीसी. ओके, सो ते आपण बघू ना पुढे. तुला आता तो डाऊट कशामुळे आला? वाय यू आर आस्किंग द बॅकएंड राईट नाऊ? ओके, तर इकडे बघा.
तर जे क्लासचं नाव असतं तेच नाव इथे लिहिलेलं असेल, याला म्हणतात कन्स्ट्रक्टर. याचं मी सेपरेट लेक्चर घेणार आहे, पण लक्षात ठेवा दिस इज कॉल्ड एज द कन्स्ट्रक्टर. हा झाला माझा कन्स्ट्रक्टर. ठीक आहे, दिस इज कॉल्ड एज व्हॉट माय कन्स्ट्रक्टर. या कन्स्ट्रक्टरला आयडी आहे, या कन्स्ट्रक्टरला नेम आहे, या कन्स्ट्रक्टरला प्राइस आहे. म्हणजे इन शॉर्ट कन्स्ट्रक्टर नेम आणि क्लासचं नेम कधी पण सेम असतं. ठीक आहे. सो मी काय केलं परत दाखवतो तुम्हाला. इथे राईट क्लिक करा, सोर्स मध्ये जा, जनरेट अ कन्स्ट्रक्टर, सिलेक्ट ऑल अँड जनरेट. आता फरक काय आहे आपण कन्स्ट्रक्टरचा आणि सेटरगेटरचा मी सांगतो तुम्हाला. आणि याला प्रिंट करायला परत तुम्ही सेटरगेटर राहू द्या इथे. सोर्स मध्ये गेलो, जनरेट गेटर सेटर्स, जनरेट गेटर सेटर्स, सिलेक्ट ऑल. तर काय असतं जेव्हा आपण ऑब्जेक्ट क्रिएट करतो ना कुठल्याही क्लासचा, सपोज बँकेत अकाउंट ओपन केलं, अकाउंट ओपन करताना आपल्याला आपलं पॅन कार्ड, आपलं आधार कार्ड किंवा मिनिमम बॅलन्स हे आपल्याला कंपल्सरी द्यावं लागणार, प्रोडक्ट मेन, आणि हे एकदाच द्यावं लागणार आहे, राईट. तर त्यावेळेस आपण वापरतो कन्स्ट्रक्टर. म्हणजे बघा इथे प्रोडक्ट PROD इक्वल टू न्यू प्रोडक्ट, प्रोडक्टला आयडी, प्रोडक्टला नेम, ओके, आणि प्रोडक्टला प्राइस 20,000. तो आपण काय केलं, प्रोडक्टला आयडी, प्रोडक्टला नेम आणि प्रोडक्टला इथे प्राइस दिली. सो या 3 व्हॅल्यू, आयडी आला, नेम आला आणि प्राइस आली. म्हणजे काय होतं, या 3 व्हॅल्यू तुम्ही सेटरने पण देऊ शकतात, पण त्या सेटरच्या आधी कन्स्ट्रक्टर कॉल होतो. सेटरच्या आधी कोण कॉल होतं, कन्स्ट्रक्टर. म्हणजे जेव्हा एखाद्या ठिकाणी फर्स्ट टाइम तुम्ही जेव्हा अकाउंट ओपन करताय बँकेमध्ये, बरोबर आहे, तर त्यावेळेस जो डेटा लागतो तो पहिल्यांदा कन्स्ट्रक्टरला देतात. कन्स्ट्रक्टर म्हणजे इट इज एक्झिक्यूट ओनली वन्स. हा जो कन्स्ट्रक्टर आहे ना, हा तुम्हाला जो दिसतोय इथे बघा, हा एकदाच कॉल होणार. क्लिअर, इज कन्स्ट्रक्टर एक्झिक्यूट ओनली वन्स. या 3 व्हॅल्यू या इथून तुम्ही या तिघांना दिल्या, 1, 2 आणि 3, आणि या 3 व्हॅल्यू याने दिली याला दिस, म्हणजे परत वरची व्हेरिएबल ही व्हॅल्यू गेली याच्याकडे म्हणजे याला दिली, ही व्हॅल्यू गेली तुमची याच्याकडे म्हणजे याला दिली, राईट. या तिघांना व्हॅल्यू मिळाल्या. सपोज व्हॅल्यू इज 101, नेम ऑफ द प्रोडक्ट इज लॅपटॉप अँड प्राइस इज 20,000. स्टार्टिंगला थोडंफार कन्फ्युजन असेल मे बी, ओके, रिमेंबर दिस, बट विदिन 1 or 2 days यू विल अंडरस्टँड द थिंग्स क्लिअरली. ओके, तुम्हाला डाऊट यायच्या आधीच मीच सांगतो तुम्हाला, मे बी थोडंफार डाऊट येऊ शकता इनिशियली, डोंट वरी. आणि 1-2 लेक्चर मध्ये प्रोग्राम मध्ये ऑटोमॅटिकली समजायला लागेल की हे का करतोय. ठीक आहे, काही गोष्टी आपल्याला काही वेळानंतर समजायला लागतात की हे आपण का केलं. क्लिअर. आता याला प्रिंट करायचं असेल, यू हॅव ऑलरेडी अ गेट मेथड, गेट आयडी, गेट नेम अँड गेट प्राइस, गेट आयडी, गेट नेम अँड गेट प्राइस. ओके, जर तुम्ही बोलले माझा सेटरचा काय उपयोग, मग प्राइस नंतर चेंज करायची, इथे चेंज करू शकतो बाय कॉलिंग अ सेटर. कन्स्ट्रक्टर परत कॉल नाही करतायत, कन्स्ट्रक्टर परत कॉल करता येणार नाही. ओके, लेट्स प्रिंट दिस हियर. प्रोडक्ट आयडी प्लस PROD dot get product ID, product name, PROD dot get product name, and then you have here product price, product dot get product price. ठीक है, ID name and price. Check the output. आउटपुट तेच येणार सध्या, हे बघा तेच असं आलं, राईट. सो फक्त ह्या व्हॅल्यू युजर कडनं घ्या युजिंग स्कॅनर क्लास. टेक द स्कॅनर. थेरी मी एक्सप्लेन करेल, डोंट वरी. फक्त मी काय करतोय ते व्यवस्थित बघत राहा, आणि ते जे गोष्टी सांगतोय मी ह्या लगेच प्रॅक्टिस करून बघा आजच्या आज. एंटर प्रोडक्ट आयडी, product name and product price. Okay, so you can take 3 variables, product ID, html.next product ID, string, product name,
and double product का price. Okay, so here is the thing now. Product ID, product का name and product का price. That's it. हे बघा, ID name and price. या 3 व्हॅल्यू गेल्या इकडे, या 3 इथे आल्या व्हॅल्यू, या सेट केल्या या तिघांना. Come to the main and call this getter here. सर्वांना कळलं का? Yes or no? कन्सेप्ट काय आहे काय नाही आपण बघू सगळं थेरी. डोंट वरी. पहिलं प्रॅक्टिकल समजून घ्या, मग थेरी मी एक्सप्लेन करेन ऑटोमॅटिकली. ओके, डोंट वरी. ओके, बरोबर. पुढे जाऊ आपण. डेटाबेस वगैरे तुला समजेल पुढे जाऊन. हेच म्हणजे बॅकएंड लक्षात येईल तुला पुढे की का वापरायचं. पण असंच जाणार आहे पुढे आपण डेटाबेस कडे. आता विदिन फ्यू डेज हळूहळू तुला कळेल की डेटाबेस कडे जाईल. त्याच्या आधी मला तुला एसक्यूएल शिकवावं लागेल तुम्हाला. ठीक आहे, त्याच्या आधी मला तुम्हाला वेब डेव्हलपमेंट सांगावं लागेल. क्लिअर? असं आहे, राईट? सो सगळ्यांना कळलं का नाही? येस ऑर नो? प्लीज रिप्लाय. आय वॉन्ट रिप्लाय फ्रॉम एव्हरीवन. Okay then, chalo practice this program today as it is account example and second is product example. Okay, recording मध्ये तुम्हाला दिसतच ते by default. Okay, same example परत एकदा बनवा. ओके, आणि मग काय डाऊट आला काय असेल तर मग उद्या विचारा. पण एक काम करायचं, लेक्चर हे प्रॅक्टिस करताना हा जो आधी जो क्लास करताना तो पहिले सेव्ह करत जायचा. कारण इथे काय चेंजेस केले त्याला नाही कळत. त्यामुळे त्याला सेव्ह केलं तर इथून तुम्हाला ते अपडेट्स मिळतात. रिमेंबर दिस. त्याला आधी सेव्ह करायचं आणि मग इथे तुम्हाला चेंजेस कळतील. इथे डॉट प्रेस केल्यावर ऑटोमॅटिक यायला पाहिजे. सो आधी प्रोडक्ट क्लास बनवायचा आणि मग त्याचा मेन क्लास बनवायचा. पण याला सेव्ह करत राहायचं कंटिन्यू. Okay, chalo. Then we'll stop here today and we'll continue again tomorrow. Good night. Any questions? Please tell me. Okay, chalo then. Bye.